हाय हॅलो नमस्कार। तर आज बनवणार आहोत आपण परफेक्ट हॉटेल स्टाईल ढोकळा। तर 1 वाटी तांदूळ घेतला आहे, तर अर्धा वाटी बघू शकता आपण चना डाळ घालणार आहोत। हे परफेक्ट माप आहे, त्यानुसार तुम्ही बनवू शकता। हे बघा, छान असं या दोन्हीला एकत्र करून धुवून घेतलं आहे आणि 6-7 तास मी छान असं दिवसभर भिजवत घातलं आहे। आणि हे बघा, सायंकाळी मी याला छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे। तर हे बघा, रात्रभरासाठी आपण याला भिजवत घालून सकाळी मी त्यामध्ये घातलं आहे हळद, थोडंसं मीठ घालणार आहोत, चवीनुसार मीठ घातलं आहे। त्यामध्ये घालणार आहोत छान असं दही। तर हे बघू शकता, यामध्ये दही घातलं की आपण व्यवस्थितरित्या हलवून घेणार आहोत। हे बघा, छान असं जाळी आलेला आटा तयार झालेला आहे। तर यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं दही, 3-4 चम्मच घातलं तरी सफिशियंट आहे एका वाटीला। तर हे बघा, छान असं एकत्र करून घेतलं आहे। एका ताटाला आपण छान असा ऑइल लावून घेणार आहोत, जेणेकरून तो ढोकळा त्या ताटाला चिपकून बसणार नाही म्हणून। हे बघू शकता, हे बनवलेलं मिश्रण त्यामध्ये घालायचं आहे। ऑइल घातल्यामुळे तो ढोकळा छान असा जाळीदार राहतो। तर हे त्या ताटामध्ये व्यवस्थितरित्या मिश्रण ओतून घ्यायचं आहे। इकडे बघू शकता, एका गॅसवर मी एक कढई ठेवली, कढईमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। तर हे बघा, ताटाला तेल व्यवस्थित लावून झालेलं आहे, त्यामध्ये घातलं आहे मिश्रण। आता आपण हे कढईमध्ये व्यवस्थितरित्या ताट ठेवून द्यायचं आहे। छान असं पाणी उकळलं होतं पहिले, त्यावर हे ताट ठेवलं आहे। यावरती आपण एक झाकण घालून ठेवणार आहे आणि 20 मिनिटं हे वाफवू द्यायचं आहे। 20 मिनिटानंतर आपण तो ताट काढून घेऊन चम्मचच्या साहाय्याने बघायचं आहे। जर चम्मचला ओलं नाही लागत असेल तर आपला ढोकळा बनला आहे। हे बघू शकता, थोडं थंड झालं की मी त्याला छान असा शेपमध्ये आकार दिला आहे। हे व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। थंड झाल्यावरच कट करायचं आहे, जेणेकरून ते त्या चाकूला चिपकणार नाही आणि व्यवस्थितरित्या शेप थंड झाल्यावरच मिळणार आहे। म्हणून हे बघू शकता तुम्ही, छान असा हॉटेल स्टाईल व्यवस्थित आणि मस्त असा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे। हे बघा, किती छान स्पंजी आलेली आहे ढोकळ्याला। तुम्ही हा ढोकळा खाल तर बेसनचा ढोकळा नक्कीच तुम्ही स्किप कराल, हा ढोकळा नेहमीच बनवाल। तर हे बघा, याला वरतून तडका मी सोडणार आहे। त्यामध्ये घातलं आहे, एका पॉटमध्ये घेतलं आहे तेल, त्यामध्ये घातलं आहे जिरं। तर हे छान व्यवस्थितरित्या होऊ दिलं। त्यामध्ये गॅस बंद केल्यावर कढीपत्ता घालून घेतला आहे आणि मिरची घालून घेतली आहे। त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पाणी, थोडंसं हिंगही घालून घेतलं आहे। छान अशी त्याचा स्वाद येतो त्या ढोकळ्याला। तर हे बघा, छान असा तडका तयार झाला आहे। त्यामध्ये घालायचं आपल्याला पाणी आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि साखर। मीठ आणि साखर घातल्यानंतर ह्या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। हे बघा, साखर घालून घेतली आहे। तर ह्या पाण्याला छान अशी उकळी आली आहे आणि हे पाणी थोडं थंड झालं की आपण त्या ढोकळ्यावर ओतायचं आहे। हे बघा, इकडे मी ढोकळ्याला छान अशी गार्निशिंग करत आहे कोथिंबीरनी। हे बघा, थंड झालं आहे पाणी आणि ते पाणी मी ढोकळ्यांवर सोडलं आहे। तर हा हॉटेल स्टाईल परफेक्ट ढोकळा तुम्ही नक्कीच करून बघा। छान असा जाळीदार ढोकळा एकदम 15 ते 20 मिनिटात बनतो। तर हा जाळीदार ढोकळा तुम्ही नक्कीच बनवून बघा। छान असा ढोकळा घरच्या घरी आपल्याला बनवण्यास एकदम सोपी आणि छान अशी पद्धत आहे। हा बघू शकता, छान असा ढोकळा खाण्यासाठी तयार। तर आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।